बरं झालं ना आपण इकडे आलो. घरी असं खूप घुसमटल्यासारखं होत होतं. हा खरंय. पण गौरी, तुझ्या आईची रिॲक्शन साहजिकच होती. तू काय एवढी वैतागतीयस? सौरभ, अरे खरंच मोडलं लग्न? कपिल, ह्या बाबतीत मी खोटं बोलेन का रे? नाही नाही, मी आपलं विचारलं या. पण गौरी, तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. एक्सक्यूज मी, एक मिनिट. हे बघ, तुला लग्न मोडल्याचं दुःख झालेलं नाही माहितीये मला, पण असं जरा चेहऱ्यावर दाखव ना दुःख, त्याला बरं वाटेल. मी खोटं का दाखवू माझ्या चेहऱ्यावर? गप्प बस. बरं आई, हा ना खूप चांगला चान्स आहे, तू त्याला सगळं सांगून टाक प्लीज. आत्ता काय मी बोलणार नाही. का? आत्ता नाही बोलणार आहे मी. कपिल बोल. गौरी, मी आत्ता नाही बोलणार आहे. मी त्याला उगाच संधी साधू वाटेल. काय काय वाटायचं ना ते वाटत कळ. ही बघ, तसंही गोखल्याने लग्न मोडलंय कपिल, सो तू प्लीज त्याला सांगून टाक. नाही. गोल्डन चान्स आहे. नाही, मी नाही बोलणार. कपिल, तू स्पष्ट सांग. मला नाही आत्ता बोलायचं. सांग. सौरभ. काय? अरे कपिलला बोलायचं तुझ्याशी काहीतरी. काय? त्या दिवशीही तू आला होतास माझ्या ऑफिसमध्ये काहीतरी बोलायला, पण काहीच बोलला नाहीस. काय श्रेया, कुठे कुठे कुठल्या कुठल्या पार्ट्या झाल्या? ते वॉटर पार्क वाले आहेत ना, हा त्यांनी सुद्धा पार्टी केली. हो, हो. पण यावेळेला थंडी भरपूर होती म्हणून तिकडे जास्त लोक आली नाहीत म्हणे. ते सागर रिसॉर्ट वाले आहेत ना, त्यांनी बीच वर पार्टी केली. तिकडे खूप गर्दी होती. आपण पण पुढच्या वर्षी तशीच पार्टी करूया. प्रयत्न करूयात, पण सागर रिसॉर्ट सारखी आपली पार्टी नाही होणार. ते का? अगं, केवढा मोठा डीजे मागवतात ते मुंबईहून. त्यांच्या डीजेचा खर्च हा आपल्या अख्ख्या पार्टी एवढा असतो. आपण आपल्या पद्धतीने करूया, पण पुढची पार्टी बीच वरच करायची. अगं, आत्ताशी कुठं वर्ष सुरू होतंय. वर्षाच्या शेवटीच का पार्टी करायची? अधे मध्ये करूया की. आणि यावेळी कपिल दादाला सुद्धा बोलवायचं. काल पाहिजे होता कपिल दादा पार्टीला. जर तो आला असता तर खूप मजा आली असती. खरंच ट्रुली गुड झालं असतं जर काल कपिल सर वॉज हियर असते. कपिल, कपिल, मिनिट, कुठे चाललायस? एक इशू संपवायला. बाबा, तू मागच्या वेळी सुद्धा काही न सांगता निघून गेला होतास आणि ते सोनसरीतून कायमचं जाण्यासाठी. गौरी, मी अशातलं काहीही करत नाहीये. मग प्लीज, मी आता कुठे चाललोय, का चाललोय, ह्या डिटेल्स नको विचारूस. चिडलायस का माझ्यावर? तुझ्यावर का चिडेन मी? मग काय झालंय? अच्छा ठीक आहे, मला ना तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? बोल. आम्ही इथून घरी गेलो ना, तेव्हा आई बॅग्स भरून घर सोडून जायला निघाली होती. पुन्हा? पण मग तेव्हा सौरभने तिला समजावलं की अशाही परिस्थितीत मी तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे, तुम्ही घर सोडून जाऊ नका. मग तिने ऐकलं. पण मग हे सगळं झाल्यावर मी त्याला समजावलं की हे बघ, तू ना तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ नकोस. माझी बदनामी झाली ना तेवढी पुरेशी आहे, माझ्यामुळे तुमची नको व्हायला. पण तरीही मला कळत नाहीये की त्याला माझ्याशी लग्न का करायचंय. कपिल, तू हसतोस काय? मी त्याला इतकं कन्व्हिन्स करते की तू लग्न मोड, तरी सुद्धा तो नाही कन्व्हिन्स होणार. का? का? एनिवे, गौरी, तू मला नेहमी असं म्हणत असतेस ना की कपिल काहीतरी कर कर काहीतरी. मी आज तुला एक प्रॉमिस करतो. आता काहीही झालं ना तरी तू माझीच असशील. त्या सौरभला मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू देणार. नाही, ही डझंट डिझर्व.
आत येताना दार वाजवून आत यायचं असतं किंवा परमिशन घेऊन आत यायचं असतं हेही माहिती नाही तुला. बरोबर, तू बोटीवरचा खलाशी, तुला काय कळणार मॅनर्स आणि एटिकेट्स. बरं, ते म्हणतात ना, प्रत्येक खलाशाला प्रत्येक बंदरावर एक बायको असते. त्याला कुठून असणार स्त्रीची किंमत. बरं, ठीक आहे, मी मान्य करतो की स्त्रियांची किंमत नाहीच आहे तुला. पण जी मुलगी तुझ्या काकांना स्वतःच्या मुलीसारखी होती, जी तुला तिचा सर्वात जवळचा मित्र मानते, तिचा विश्वासघात केलास तू. मला हरवण्याच्या नादात गौरीची बदनामी केलीस तू गावभर. मी असा माणूस कधीच पाहिलेला नाहीये कपिल. माझ्या घरच्यांसमोर गौरीची मान खाली गेली ती फक्त तुझ्यामुळे. आय एम सॉरी कपिल, तू खूप खालच्या पातळीवर उतरलास. मला हे नाही जमलं. मग निर्लज्जासारखा मग असं विचारतोयस तू. मला तुझ्या बरोबर ही कॉम्पिटिशनच करायची नाहीये. नाही, मी आज मान्य करतो की तू जिंकलायस बाबा. चला तुझं. हो, म्हणजे मी काही हरायला तयार आहे कपिल आज. तू बोल, काय हरू मी? तू काय हरणार रे? तू काय हरणार? हरायला काहीतरी असायला पाहिजे ना तुझ्याकडे. अरे, तुझंच म्हणणं आहे ना रे? गौरी आणि मी मयेकरांच्या घरात अख्खी रात्र घालवली आणि आता ते गावभर झालंय. मिसेस भाटकर आणि मिसेस सावंत एवढंच गाव आहे का तुझं? सोनसरी. रामाश्रयावरच्या प्रियांकाला मिसेस सावंतानेच सांगितलं ना, त्यांची एक जमीन गेली अनेक वर्ष अडकली होती, ती कशी सुटली, कुणी सोडवली, हे सगळं माहिती आहे मला. कागदपत्र कुणी मिळवली, कसे मिळवले, हे सगळं माहिती आहे मला. मिसेस भाटकरांच्या मुलीच्या सासरी तिच्या नवऱ्याला एक गॅरेज उघडायचं होतं, म्हणून त्याला अचानक 50,000 रुपये कुणी मिळवून दिले हे कळलंय मला. सौरभ गोखले. त्यामुळे ना खालच्या पातळीला कोण उतरलंय हे माहिती आहे मला. सो प्लीज मला ना नाव नको घ्यायला लावूस. आणि तुझीच इतकी जर रिक्वेस्ट असेल ना तर मी खुलेआम नाव घ्यायला तयार आहे. पण कपिलसाठी असं नाही करणार, कारण कपिल इतक्या खालच्या थराला नाही उतरू शकत. गौरीचं लग्न सौरभशी ठरलंय, विषय संपला. हे तुझ्या आतताईपणामुळे. आणि गौरी तिचं ठरलेलं लग्न बोलण्यासाठी कष्ट करतेय. मालक, केक कापून झाल्यावर तुम्ही कुठे गेला होता? सौरभने भरलेले पैसे परत आणायला.